आपण मूलभूत हक्क या टॉपिकवरचे PYQ बघणार आहोत. चल त्याला बघूया. 2024चा आहे क्वेश्चन, राज्यसेवा पूर्वचा. केशवानंद भारती खटल्यात खालीलपैकी कोणती विधाने विचारात घ्या. तर ए विधान आहे, सदरूल खटला हा भारताचे सरन्यायाधीश O.N. रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तीच्या खंडपीठापुढे चालला. सेकंड विधान आहे, 7 विरुद्ध 6 न्यायमूर्तीच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांतांची रूपरेषा दिली. तिसरं विधान आहे, या खटल्याची गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला. डी विधान आहे, सदरूल खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण आहे म्हणावे लागेल. तर याच्यातलं बघा, जे फर्स्ट विधान आहे ते चुकीचं आहे. तर का चुकीचं आहे? जे त्यावेळेचे सरन्यायाधीश होते SM सिक्री होते आणि जे 13 जणांचं खंडपीठ होतं ते आत्तापर्यंतच्या इतिहासामधलं सर्वात मोठं खंडपीठ होतं 13 न्यायाधीशाचं. आणि बाकीचे जे विधान आहे B, C, D हे विधान कसे आहेत? बरोबर आहेत. तर आन्सर येतं 2 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विभागीय खटल्यासह कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. हे विधान कसं आहे? चूक आहे. जे विभागीय खटला आहे, डिपार्टमेंटल प्रोसिडिंग आहे ना, ते यामध्ये ते 22 मध्ये याचा समावेश होत नाही. तर सेकंड विधान बघा, म्हणजे ए विधान चुकलेलं आहे. तर आपल्याला बरोबर विधान विचारले तर कट केला असता डायरेक्ट आपल्याला 2 नंबरचा आन्सर भेटतं. मग खालचं वाचायची पण गरज नाही. असं एलिमिनेशन न जात जा, म्हणजे जे तुमचा टाईम आहे तो सेव्ह होईल, नंतर आपल्याला मॅथसाठी तो उपयोगी पडेल. तर सेकंड विधान बघा, स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण हे तोंडी आणि कागदपत्री पुरावे दोन्ही बाबत लागू आहे. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. सी विधान बघा, स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही खटल्यामध्ये लागू आहे. तर हे दिवाणी खटल्याबद्दल लागू नाहीये, फक्त फौजदारी खटल्याबद्दल लागू आहे. आता तर याचा आन्सर बरोबर आहे, फक्त बी बरोबर आहे, 2 नंबर. आता 3 नंबरचा क्वेश्चन बघा, संघ सरकारने जैन समुदायाचा देखील समावेश अल्पसंख्याकाच्या यादीमध्ये केला आहे. या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर ए विधान बघा, देशात आता अधिकृत असे 6 अल्पसंख्याक समुदाय आहे. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. तर ए बरोबर आहे. तर बघा, 2 नंबर आणि 3 नंबर कटलं, तर आता 1 आणि 4 राहिले. फक्त आता 2च विधानाचा विचार करायचा. मग आता सी वाचायची गरज आहे का? तर नाही. आता फक्त आपण बी वाचायचं. बी काय म्हणते? अल्पसंख्याक यादीमध्ये एखाद्या समुदायाचा समावेश करण्यासाठी संसदेने साध्या बहुमताने घटनादुरुस्ती मंजूर करणे आवश्यक आहे. तर हे अट आहे का? तर तशी अट नाही आहे, म्हणजे बी विधान चूक आहे. तर आन्सर काय येणार? 1. म्हणजे सी वाचायची गरज आहे का? नाही. तर आन्सर फक्त 1 येणार. तर आपण बघूया की बरोबर विधाने कोणते आहेत. आता कसे बरोबर आहेत ते. आता अल्पसंख्याक यादी एखाद्या समुदायाला जर टाकायचं असेल, ते केंद्रीय अल्पसंख्याक ते आयोग आहे त्याच्याकडे अगोदर आपल्याला शिफारस करावी लागते. आणि ती केंद्रीय आयोगानं ते आपली जर मागणी मान्य केली अल्पसंख्याक आयोगाने, तर ते केंद्र सरकारकडे शिफारस करतात. नंतर केंद्र सरकार अल्पसंख्याक समुदायामध्ये तो समुदाय ॲड करतात. आता सी विधान बघा, भारतीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची जी स्थापना आहे ती 29 जानेवारी 2006 रोजी झालेली आहे. आता 4 नंबरचा क्वेश्चन बघा, राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास धर्म, वंश, जात या किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही. ही तरतूद राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आहे? तर ती 29 मध्ये आहे. आता 5 नंबरचा क्वेश्चन बघा, आता कलम 14 काय आहे? जे म्हणजे राज्य भारतातील कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. 14ला काय? समान संरक्षण आहे. 15ला काय? राज्य, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थळ त्यापैकी कोणत्याही कारणास्तव नागरिकामध्ये भेदभाव करणार नाही. आणि 16चं आहे, जे राज्यातील कोणत्याही पदावर किंवा नोकरी किंवा नियुक्ती याबाबत सर्व नागरिकांना समान संधी असेल. आणि जे 17चं आहे, अस्पृश्यता. आता पुढची कलम 17 आहे, ते इथं सांगते तुम्हाला. अस्पृश्यतेचा अंत आणि कोणत्याही स्वरूपात ही प्रथा पाळणार बंदी आहे. आता 6 नंबरचं बघा, परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर वैद्यकीय निगा याच्याशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचा हृदय आणि आत्मा म्हटलंय? तर ते 32 आहे. जे 31 मध्ये काही
म्हणजे काय 31 कलम थोडी इम्पॉर्टंट नाही आहे आणि 34मध्ये मार्शल लॉ ते आहे. कोणतीही जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे ती बघा. भेदभाव करण्यास मनाई 15मध्ये बरोबर आहे. संमेलनाचा हक्क हे पण विधान बरोबर आहे. जीव संरक्षणाचा हक्क तो 21मध्ये आहे आणि इथं किती दिले कलम 20 दिले म्हणून हे कसं आहे तर की क विधान कसं आहे चुकीचं आहे. घटनात्मक उपायाचा जो अधिकार आहे तो 32मध्ये आहे. हे विधान बरोबर आहे. आणि जे 20वा आहे ते अपराधाच्या दोष सिद्धीबाबत करून देण्याचं आहे. 20 नंबरचे कलम. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने देशाचे सार्वभौमत्व एकात्मता यांच्या संरक्षणासाठी नागरिकाच्या मूलभूत हक्कावर बंधने घालण्यात आलेली आहेत. तर ती 16वी घटना दुरुस्ती आहे. तर 14वी घटना दुरुस्ती बघा 1962मध्ये 14वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. आणि जे पद्दुचेरीला आहे ना ते केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला होता. आणि जे विधिमंडळाचे कलम आहे 339 ही ॲड केली होती. आता 24वी घटना दुरुस्ती आहे ती 1971मध्ये घडली होती करण्यात आली होती. घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतीची सहमती देणे हे कसं केलं होतं याने बंधनकारक केलं होतं. म्हणजे राष्ट्रपती त्या घटना दुरुस्ती विधेयक जर आपण त्यांच्याकडे पाठवलं असता त्यांना सहमती देणे हे कसं बंधनकारक करण्यात आलं या घटना दुरुस्तीने. आता हे बघा बंदी प्रातिक्षण जे आहे ते अटकेची कायदेशीररित्या आहे. परमादेश आहे 3 नंबर. अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे. अधिकार पृच्छा जे आहे ते पदाची कायदेशीरता तपासणे. आणि उत्प्रेक्षण जे आहे ते खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नागरिकाचे मूलभूत हक्क आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे यांच्यातील परस्पर संबंधाबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर 11चं हे क्वेश्चन काय झालं कॅन्सल झाला होता. जे 27वी अमेंडमेंट होती त्यामध्ये संस्थानिकाचे तनखे आणि विशेष जे अधिकार होते ते रद्द करण्यात आले होते. आणि जे मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास न्यायालयीन दाद मागता येत नाही. तर मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास 32 नुसार न्यायालयीन दाद मागता येते. आणि ते उच्च न्यायालयामध्ये जर विचारलं तर 226 नुसार. आणि जर मार्गदर्शक पाळली गेली नाही तर न्यायालयीन दाद मागता येत नाही. म्हणजे उलट केलेलं आहे विधान म्हणून हा क्वेश्चन रद्द झाला होता. आता 12वे क्वेश्चन पण रद्द झालेला आहे. 13वा क्वेश्चन बघा. मालमत्तेचा अधिकार हा कायदेशीर हक्क या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते बघायचं आहे आपल्याला. तर संसदेच्या सामान्य कायद्याद्वारे हा अधिकार नियमित किंवा रद्द सुधारित केला जाऊ शकतो हे विधान बरोबर आहे. आणि कार्यकारी मंडळाच्या कार्यवाहीपासून खाजगी मालमत्तेचे रक्षण करते हे विधान बरोबर आहे. तर कायदे मंडळाच्या कार्यवाहीपासून खाजगी मालमत्तेचे संरक्षण करत नाही. जर गव्हर्नमेंटनं कोणता कायदा जर पारित केला असता तर ती मालमत्ता कुणाची असू जर त्या कायद्याअंतर्गत आपण हिराव घेऊ शकतो. पण त्याच्यातून संरक्षण भेटते का कायदे मंडळाच्या नाही आहे. कार्यकारी मंडळाच्या कार्यापासून संरक्षण भेटते म्हणजे अ आणि विधान ब बरोबर आहे. म्हणजे 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आता 14 नंबरचा बघा क्वेश्चन. अयोग्य विधान विचारलेलं आहे ते अयोग्य कोणतं योग्य कोणतं हे पहिले बघत जा. सर्वोच्च न्यायालयाचे मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी प्राधिलेख रीट जारी करू शकतो. तर सर्वोच्च न्यायालय 32 अंतर्गत करू शकतो. पहिलं विधान कसं आहे बरोबर आहे. म्हणजे 2 आणि 4 कटलं. आता आपल्याला डायरेक्ट म्हणजे अयोग्य विचारले ना तर म्हणजे 1 आणि 3 येणार नाही आहे हे असं होतं म्हणून ते बघत जा. अयोग्यमध्ये म्हटलं तर पहिलं विधान योग्य आहे तर 1 आणि 3 आन्सर येणार नाही. आता ब किंवा क येते. उच्च न्यायालयात मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी आणि इतर कोणत्या हेतूसाठी प्राधिलेख रीट जारी करू शकते. तर ब पण विधान बरोबर आहे म्हणजे 2 ऑप्शन पण कटलं. म्हणजे 1 3 आणि 2 कटलं तर फक्त राहिलं 4. तर आपल्याला तिसरं वाचायची गरज नाही आपण डायरेक्ट 4 आन्सर देऊ शकतो. अशा पद्धतीने पेपर सोडवा जेणेकरून तुमचा टाईम वाचला जाईल एक्झाममध्ये. आता 15वा क्वेश्चन बघा. मेनका गांधी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद 21चा व्यापक व विस्तृत अर्थ लावला ज्यामुळे अनुच्छेद 21 वरील निवाड्याचे खालीलपैकी कोणते परिणाम झाले. तर आता ते कोणते कोणते परिणाम झाले ते बघा. सर्वोच्च न्यायालयाने गोपालन खटल्यातील स्वतःचा निकाल अग्राह्य ठरविला. सर्वोच्च न्यायालयाने कायद्याची योग्य पद्धत ही अमेरिकेची संकल्पना स्वीकारली. हे मेनका गांधी खटला जे जीविताचे स्वातंत्र्य होते त्याच्याशी रिलेटेड होता. तेव्हापासून कायद्याची योग्य पद्धती ही संकल्पना स्वीकारलेली आहे आपण. आणि अनुच्छेद 21 मधील व्यक्तिगत स्वातंत्र्य या संज्ञेचा अर्थ अत्यंत व्यापक व विस्तृत करून असून त्यामध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग असलेला विविध हक्काचा समावेश होतो हे स्वीकारले. म्हणजे तिन्ही विधान काय आहेत बरोबर आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय राज्यघटनेच्या कलमाने 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही कारखान्यात किंवा खाणीत काम करण्यास किंवा इतर ठिकाणी धोकादायक ठिकाणी काम करण्यास मनाई केली आहे. तर ती कलम 24 नुसार आहे.
आणि जे 35 जे आहे आपलं संसद जे आहे मूलभूत हक्काविषयी कायदा करू शकते. 32 तुम्हाला माहिती आहे. बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार बालकाचे वय हे 6 ते 14 वर्ष असायला पाहिजे. ही अमेंडमेंट कधी केलेलं आहे? 86वी अमेंडमेंट आहे, 2002 मध्ये केलेली होती. आता मिल्स प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेल्या संविधानाच्या मूलभूत चौकटीचे घटक आहेत. तर पहिलं विधान बघा, संविधानात आता मूलभूत चौकट म्हटलेला आहे. संविधानात सुधारणा करण्याचा संसदेचा मर्यादित अधिकार, न्यायालयीन पुनर्विलोकन, मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वे यांच्यामध्ये सुसंवाद व संतुलन. तर ब क आहे, सत्तेचे विभाजन हे नाही आहे, म्हणजे फर्स्ट आहे आन्सर. आता 19 मध्ये बघा, मालमत्तेच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे? तर इथं चुकीचे विचारले, चुकीचे आहे तिथं गोल करा अगोदर, म्हणजे नंतर डबल वाचायची गरज लागणार नाहीये. 1978 मध्ये 44 अमेंडमेंटने अधिनियमाद्वारे भारतीय घटनेचे अनुच्छेद 19(1) आणि 31 घटनेतून वगळून मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्काच्या यादीमधून वगळण्यात आलेला आहे. तर ते कधी 300(a) मध्ये टाकलेला आहे बरं काय, मालमत्तेचा हक्क. आणि त्याची कलम काय होते अगोदर? 19(1) च्या F या ह्याच्यामध्ये होते. आता 44 घटना दुरुस्तीने अधिनियमाद्वारे अनुच्छेद 31(1) मधील तरतूद नव्याने निर्माण करण्यात आलेल्या अनुच्छेद 300(a) मध्ये करण्यात आली. हे पण विधान कसे बरोबर आहे. अनुच्छेद 300(a) राज्यघटनेचा भाग म्हणजे हे 21 मध्ये म्हणजे प्रकरण 3 मध्ये आहे, तर हे चुकीचं आहे. भाग 12 मध्ये समावेश केलेला आहे त्याचा. मालमत्तेचा अधिकार हा केवळ घटनात्मक किंवा वैधानिक न समजता तो मानवी अधिकार म्हणून देखील समजण्यात यावा. ते घटनात्मक नसून घटनात्मक आहे, वैधानिक पण आहे, मानवी अधिकार पण आहे. तर आता 3 कोणत्या गोष्टी झालेल्या होत्या याच्यामध्ये. 44वी मालमत्तेसंबंधी जर म्हटलं तर 44 अमेंडमेंट होती आणि 300 कलममध्ये ते मालमत्तेमध्ये टाकलं होतं आणि ते परिशिष्ट 9 मध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आता 20 बघा, भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने खालीलपैकी कोणती आहेत? तर याच्यामध्ये धार्मिक विचार आहे का? याच्यामध्ये नाहीये. सभ्यता आणि नैतिकता ती आहे. पुन्हा बदनामी आहे का? तर आहे. आणि न्यायालयाचा अपमान, हे 3 गोष्टी आहेत, म्हणजे एक विधान बरोबर आहे. तर राजकीय नेतृत्व आणि धार्मिक विचार नाहीये. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये मानवी देह व्यापार प्रतिबंधक आहे? तर तो 23 मध्ये आहे. कायद्याचे राज्य या तत्वाचे जनक कोण होते? एडवर्ड कोक होते. आता मोठा क्वेश्चन आहे बघा हा. अनुच्छेद 33 संसदेला सशस्त्र दल, निमलष्करी दल, पोलीस दलातील सदस्याचे मूलभूत अधिकार प्रतिबंधित किंवा करण्याचा अधिकार आहे. अनुच्छेद 33 चे उद्दिष्ट कर्तव्याचे योग्य पालन सुनिश्चित करणे आणि सैन्यामध्ये शिस्त राखणे हे आहे. हे पण बरोबर आहे. अनुच्छेद 33(90) कायदे करण्याचा अधिकार. राज्य विधिमंडळाला कोणतेही कायदे करण्याचा अधिकार नाही, तर तो पूर्ण अधिकार कोणाला असतात? संसदेला असतात. कलम 35 अंतर्गत. म्हणजे सी विधान कसं आहे? चुकीचं आहे. आता सी विधान बघा 2 मध्ये पण आहे, 3 मध्ये पण आहे, 4 मध्ये पण आहे, म्हणजे तिन्ही ऑप्शन इनडायरेक्टली कट होते, तर फक्त एकच ऑप्शन उरते आपला 1 नंबरचा. राज्यघटनेने अनिवार्य केलेल्या अनुदानित, विना अनुदानित अल्पसंख्याक खाजगी संस्थांसाठी नियामक व्यवस्था तयार करण्याचा अधिकार राज्याला आहे. हे विधान कसे आहे? बरोबर आहे. संविधानिक, भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांना मान्यता देते, परंतु वंश किंवा वंशजतेवर आधारावर नाही. हे पण विधान कसं आहे? बरोबर आहे. बहुसंख्याक समुदाय शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि प्रशासन देखील करू शकतो आणि राज्यघटनेचे कलम अंतर्गत विशेष अधिकारचे बहुसंख्याक घटनेत नाही उल्लेख, म्हणजे सी विधान चुकीचं आहे. तर बरोबर येते अ आणि ब, म्हणजे 1 नंबर किती 2 नंबर ऑप्शन. आता 25वा क्वेश्चन बघा, भारतीय संविधानाचे अनुच्छेद 17 हे अस्पृश्य निर्मूलाशी संबंधित आहे. हे विधान बरोबर आहे. अस्पृश्य गुन्हे अधिनियम जून 1955 पासून अंमलात आला आणि 1976 मध्ये अस्पृश्यता अधिनियमाचे नाव नागरी हक्क सुरक्षा कायदा असे बदलण्यात आले. 1976 ला केलेलं आहे. तर वरील तिन्ही विधाने कशी आहेत? बरोबर आहेत. आता पुढचा क्वेश्चन बघा, भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्य सिद्धांत सर्वोच्च न्यायालयाने डॅडश प्रकरणात मांडला होता. तो आहे केशवानंद भारती वर्सेस केरळ राज्य. आता 27वा क्वेश्चन बघा, मिल्स प्रकरणाच्या परिणामी डॅडस असल्यास कलम 31C द्वारे कायदा संरक्षित केला जाईल. तर त्याचा आन्सर बघा, कलम 39B आणि C मधील मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करण्यासाठी केले गेले आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा,
अनुच्छेद 21 मधील घटनात्मक तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी बालकाचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 करण्यात आला. हे विधान बरोबर आहे. शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळ, शिक्षकाच्या खाजगी शिकवण्या आणि देणगी शुल्क यावर शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 द्वारे बंदी घालण्यात आली आहे. हे पण विधान कसे बरोबर आहे. शाळेत प्रवेश न घेण्यासाठी वयानुसार योग्य त्या वर्गात प्रवेश देण्याची तरतूद शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मध्ये आहे. हे पण विधान कसं आहे बरोबर आहे. आणि डी विधान काय चूक आहे. मग आन्सर याचं एक येतं. आता खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. याच्यात चुकीचं विधान विचारलेलं आहे ते बघूया. भाषण अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य अनिर्बंध नाहीत, बरोबर आहे. त्याच्यात काही गोष्टीमध्ये बंधने पण टाकलेली आहेत, जसं चारित्र्य हनन, बदनामी, पुन्हा जे राज्यघटनेचे अवमान, असे काही बंधनं आहेत. भाषण स्वातंत्र्यामध्ये शांतता राहण्याचा अधिकार देखील गृहीत आहे. हे पण बरोबर आहे. माहितीचा अधिकार हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे. हे पण विधान बरोबर आहे. आता राष्ट्रध्वज फडकवणे अभिव्यक्तीचे प्रतीक आहे, जे अनुच्छेद ही कक्षेत येत नाही. हे चौथं विधान चुकीचं आहे. तर 30 बघा. डॅडश या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी सर्कसमधील रोजगारावर बंदी घालण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. तर ते आहे बचपन बचाव आंदोलन विरुद्ध भारतीय संघ. धर्मनिरपेक्ष संदर्भात मार्च 1994 मधील बोमई खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका बघा. राज्यसंस्थेने धर्माविरुद्ध भूमिका घेणे असा भारतीय धर्मनिरपेक्षतेचा अर्थ नाही. राज्यसंस्थेने विविध धर्मासंबंधी अलिप्त संलग्न राहावे. हे पण बरोबर आहे. राजकीय पक्षाने स्वार्थासाठी देशाचा धर्माचा वापर करू नये. हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे तीनही बरोबर आहेत. म्हणजे 3 नंबरचा आन्सर येतं. आता 31वा बघा क्वेश्चन. न्यायालयीन पुनर्विलोकनात कोणते विधान बरोबर नाही विचारले, तिथे अंडरलाईन करा. भारतीय संविधानाने न्यायालयीन पुनर्विलोकन पद्धतीचे स्पष्ट वर्णन केलेले नाही. हे विधान बरोबर आहे. भारतीय न्यायालयीन पुनर्विलोकन हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धती या तत्वाद्वारे संचलित आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन हे संविधान 9व्या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या कायद्याला लागू होऊ शकत नाही. हे पण विधान बरोबर आहे. 9व्या परिशिष्टामध्ये जे संपत्तीविषयक जमिनीविषयक कायदे आहेत त्याचा समावेश होतो. आणि चौथं बघा. न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे निर्माण झालेला अडथळा पार करण्यासाठी संसद कायदे आणि दुरुस्ती मंजूर करू शकत नाही. तर इथं फक्त एकच सेंटेन्स म्हणजे एकच वाक्य दिलेलं आहे. हे शब्द दिलेला नाहीमुळे पूर्ण त्या वाक्याचे पूर्ण सेंटेन्स चेंज होतो. याच्यामुळे हे विधान कसं आहे चूक आहे. जर आहे मंजुरी करू शकत आहे म्हटलं असलं तर ते विधान बरोबर झालं असतं, पण नाही दिले म्हणून हे विधान कसं आहे चुकीचं आहे. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारले तर बरोबर नाही तेच विचारले. मग आन्सर काय येणार 4 नंबर येणार. तर 33वा क्वेश्चन बघा. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे ही एकमेकांना पूरक असून एकाला दुसऱ्यासाठी बळी देण्याची आवश्यकता नाही असा दृष्टिकोन सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात स्वीकारला होता तर मिनिवर्स मिल्स खटला याच्यामध्ये स्वीकारला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा 34 नंबरचा. कोणत्याही गोष्टीमुळे स्त्रिया व बालके यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. हे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 15(3) नमूद केलेले आहे. पुढचा क्वेश्चन बघा. शिक्षणाचा हक्क अधिनियमात खालील विधाने विचारात घ्या. हा कायदा जून 2010 रोजी अंमलात आला. तर हे विधान चुकीचं आहे. एप्रिल 2010 मध्ये अंमलात आला. या कायद्याने शिक्षण हा मूलभूत अधिकार असणाऱ्या 135 देशापेक्षा भारत एक बनला. हे विधान बरोबर आहे. आणि या कायद्याने खाजगी एकूण जागापैकी 33% हे सी विधान चुकीचं आहे. हा कायदा न्याय आहे आणि त्याचा तक्रार निवारण यंत्रणेचा पाठिंबा आहे. डी विधान बरोबर आहे. म्हणजे बी आणि डी विधान बरोबर आहे. म्हणजे 3 नंबरचा आन्सर बरोबर आहे. सॉरी, एकदा वाचून घ्या. हा कायदा एप्रिल 2010 मध्ये अंमलात आला आणि या कायद्याने शिक्षण हा मूलभूत अधिकार असणाऱ्या 135 देशात भारत एक बनला. सी विधान चुकीचं आहे. हा कायदा न्याय आहे आणि त्याला तक्रार निवारण यंत्रणेचा पाठिंबा आहे. म्हणजे बी आणि डी विधान कसं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बिहार राज्यात तुरुंगात वर्षानुवर्ष आपल्या खटल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या बहुसंख्य कैद्याची याचिका खालीलपैकी कोणत्या प्रकरणात दाखल केली होती तर हुसेन आरा खातून, एक विधिगृह सचिव, बिहार राज्य. आता नागरी हक्क म्हणजे डॅडॅश रद्द केल्याच्या कारणास्तव एखाद्या व्यक्तीला प्राप्त होणारे कोणतेही अधिकार. तर त्याचा आन्सर बघा. घटनेचे कलम 17 द्वारे अस्पृश्यता. आता 38 बघा. भारताने संविधानाच्या अनुच्छेद 19(2) मध्ये असे म्हटले आहे की भारतीय नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. तर हे विधान कसे
बरोबर आहे नाही, हे विधान चूक आहे, ते 19(2) नुसार नाही आहे. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर काही मर्यादा आहेत, जसे सार्वजनिक सुव्यवस्था किंवा नैतिकतेचे बंधन करून देणे, 19(2) मध्ये आहे. म्हणजे बी विधान फक्त बरोबर आहे, 2 नंबर. आता 39 बघा, कलम 12 मध्ये घटनेच्या तिसऱ्या भागात राज्याची व्याख्या करण्यात आली. सर्व स्थानिक प्राधिकरणे म्हणजेच नगरपालिका, पंचायत, जिल्हा मंडळे, इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट इत्यादी चा राज्याचा व्याख्या समावेश होतो. सर्व प्राधिकरणे म्हणजे LIC, ONGC, सेल ही राज्याच्या व्याख्या समावेश होतो. हे सर्व विधाने कसे आहेत? बरोबर आहेत. तर 40 नंबरचा क्वेश्चन बघा, राज्यघटनेत कलम 21 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? कलम 21 नुसार कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणतीही व्यक्तीची जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. हा अधिकार नागरिक व परदेशीय नागरिक दोन्हींनाही उपलब्ध आहे. हे विधान बरोबर आहे. जे नागरिक आणि परदेशीय नागरिक आहेत, म्हणजे जे फक्त नागरिकांना उपलब्ध आहेत, असे 5 कलम आहेत: 15, 16, 19, 29 आणि 30. आणि ही 21 आहे, म्हणजे ही दोन्हींना पण उपलब्ध आहे. कलम 21 नुसार मिळणारे संरक्षण हे केवळ कार्यकारी मंडळाच्या मनमानी कृत्यविरुद्ध असून कायदे मंडळाच्या मनमानी कृत्यविरुद्ध होत नाही. तर हे विधान चूक आहे. कुणाचे जर जीविताचं येत असेल तर कोणत्याही आपण अपील दाखल करू शकतो. आता 41वा क्वेश्चन बघा, अनुच्छेद 17 अस्पृश्यतेचे निर्मूलन करते आणि ती कोणत्याही स्वरूपात पाळणे कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. हे विधान कसं आहे? बरोबर. जून 2055 मध्ये अस्पृश्य गुन्हे कायदा अंमलात आला आणि त्याचं ते नंतर नामकरण केलेलं आहे. मागच्या क्वेश्चनमध्ये आपण बघितलेलं आहे. आता 42वा क्वेश्चन बघा, कायद्यासमोर समानतेचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार नागरिक व परकीय यांना सुद्धा उपलब्ध आहे. ते बरोबर आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, संमेलनाचा अधिकार नागरिक व परकीय नागरिक यांना उपलब्ध. फक्त जे 19वे कलम आहे ते फक्त नागरिकांना उपलब्ध आहे, परकीयांना नाही. नागरिकाला कोणते कोणते कलम उपलब्ध आहेत? 14, 16, 19. 19 मध्येच अभिव्यक्ती स्वातंत्र्य येते आणि 29 आणि 30 एवढे फक्त नागरिकांना उपलब्ध आहेत. आता 43वा क्वेश्चन बघा, 2002 मध्ये 86व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत कोणत्या मूलभूत कर्तव्याचा समावेश केलेला आहे? तर त्याच्यामध्ये बघा, पालकांनी 6 ते 14 वर्षादरम्यान आपल्या पाल्याला शिक्षण देणे याचा समावेश केलेला आहे. पुढचा क्वेश्चन बघा, संविधानानुसार बंदी प्रात्यक्षिक याचिकेमध्ये अनुच्छेद 1.5 अंतर्गत हमी दिलेल्या मूलभूत हक्काचे अधिकाराचे रक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याचे कलम, ते संरक्षणाचे डायरेक्ट कलम बघते, अनुच्छेद 19, अनुच्छेद 21 आणि अनुच्छेद 22 हे 3 आहेत. म्हणजे सगळे जीविताचेच आहेत बघा, 21, 22 आणि 19. पुढचा क्वेश्चन बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाला राज्यघटनेचा हृदय आणि आत्मा संबोधले आहे? तर कलम 32 मध्ये. आता हे कोणते कलम आहेत ते बघू याच्यात आपल्याला. आता गुन्ह्यासाठी दोषी ठरविण्याच्या संदर्भात जे आहे संरक्षण ते 20 मध्ये आहे. जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण आहे ते 21 मध्ये आहे. अटक व अटकेपासून संरक्षण ते 22 मध्ये आहे. शोषणाविरुद्धचं जर म्हटलं तर ते 23-24 मध्ये आहे. पुढचं क्वेश्चन बघा, कायद्यासमोर समानता या नियमासाठी खालीलपैकी कोणते अपवाद आहेत? तर आपल्याला अपवाद विचारलेले आहेत. तर बघा, राष्ट्रपती आणि राज्यपाल त्यांच्या पदाचे अधिकार व कार्य निर्वहनासाठी कोणत्याही न्यायालयात जबाबदार नसतात. हे विधान बरोबर आहे, अपवाद आहे त्याला. पुढचं बघा, परदेशी सार्वभौम राजदूत, राजनैतिक अधिकारी यांना दिवाणी व फौजदारी कारवाईपासून मुक्तता मिळते. हे पण अपवाद आहे त्याला. संयुक्त राष्ट्रसंघ याच्या अभिकरणे यांना राजनैतिक विशेषाधिकार प्राप्त आहेत. हे पण अपवाद आहे. तर सर्व विधान बरोबर आहे. 4 नंबरचा आन्सर येईल याचं. आता बघा, संविधान मूलभूत हक्काच्या तरतुदीचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर JP कृपलानी होते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29 मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे संरक्षण करण्यात आले? तर याच्यामध्ये अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे रक्षण हे 1 करण्यात आलेले. तर अल्पसंख्याकाचा समावेश 29 मध्ये. फक्त आन्सर 1 येत आहे, म्हणजे 2 नंबर येतं E. कोणती जोडी जुळत नाही ते बघायचंय. आपल्या शोषणाविरुद्धचा अधिकार 23 ते 24 बरोबर आहे. आणि संविधानिक उपायाचा अधिकार जे आहे ते 32 ते 35 आहे, ते बरोबर आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा जो आहे तो 25 ते 28 आहे, म्हणजे C चुकीचा आहे. आणि हे 19 ते 22 हे स्वातंत्र्याविषयी आहे, म्हणून तिसरं विधान चुकीचं आहे. तर 4थं वाचूया आपण. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आहे ते 29 ते 30 दरम्यान. तर 51 नंबरचं क्वेश्चन बघा,
भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणते अनुच्छेद हे संविधानिक अधिकार आणि कायदेशीर अधिकार किंवा भाग 3च्या बाहेरील अधिकार याबाबत संबंधित आहे? तर अनुच्छेद 265 हे पण आहे, अनुच्छेद 3A हे पण आहे, अनुच्छेद 301 हे तिन्ही कलम जे आहेत ते बाहेरील हक्क आहेत. तर 265 जे आहे कायद्याच्या अधिक कर लावले जाणार असं आहे त्याच्यामध्ये 265 मध्ये. आता 52वा क्वेश्चन बघा, पुढीलपैकी कोणती रीट याचिका ही व्यक्ती स्वातंत्र्यासंबंधी आहे? हेबियस कार्पस 1 नंबर बरोबर आहे. भारतीय संविधानातील भाग 3 मध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होतो? त्याच्यामध्ये शिक्षणाचा हक्क होतो का? तर होतो. सार्वजनिक नोकरीच्या बाबतीत समान संधी हा पण होतो. आणि ग्रामपंचायतीचे संघटन होत नाही हा मार्गदर्शक तत्वामध्ये येतो. आणि न्यायालयीन व 40 येते ग्रामपंचायतीचं समान न्याय व कायदेशीर मोफत सहाय्य ते DPSPचं आहे. ते 39 मध्ये नंतर 42-90 ऍड केलेलं आहे. हे म्हणजे क आणि ड येत नाही, तर येणार काय अ आणि ब, म्हणजे आन्सर येते 3 नंबर. खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या 25 मध्ये समाविष्ट आहेत? तर सद्विवेक बुद्धीने स्वातंत्र्य हे आहे. धर्माचे पालन पूजा करण्याचा हक्क हे पण आहे. धर्माचे आचरण करण्याचा हक्क हे पण आहे. तर विशिष्ट धर्मात धर्मांतर करण्याचा स्पष्ट आहे काय हक्क आहे का? तर हा नाहीये, म्हणजे ड नाहीये. ड नाही म्हणलं का 2, 3, 4 कट्ट फक्त एकच नंतर आन्सर येते. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकाचे आता कोणते विधान याच्यावर बरोबर आहेत ते आपल्याला हे करायचं. तर जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेतले जाणार नाहीये. नाही काही कंडिशनमध्ये काही संसद कायदे करून हिरावून घेतले जाऊ शकते. म्हणजे अविधान कसं आहे चुकीचं आहे. तर मग एक आन्सर 2 कटलं. आणि आता आपल्याला 4 आणि 3 मध्ये बघायचं. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य सर्व प्रकारच्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतीद्वारे हिरावून घेतले तर नाहीये. फक्त राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये काही परिस्थितीमध्येच आपल्याला ते हिरावून घेतलं जाते, म्हणजे ब पण चुकीचं आहे. मग आता क बघूया. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीने हिरावून घेतलं तर हो घेतलं जाऊ शकतो. कलम 359 मध्ये आहे तशी तरतूद. आता 56वा क्वेश्चन बघा, खालीपैकी योग्य जोड्या जुळवा. तर जे स्वातंत्र्याचा हक्क आहे आपण बघितलं ना 19 ते 22 मध्ये आहे स्वातंत्र्याचा हक्क. आणि सांस्कृतिक शिक्षणाचा हक्क जे आहे ते 29 ते 30 मध्ये आहे. हे विधान बरोबर आहे. ते येते ना हे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क 32 मध्ये बरोबर आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28 बरोबर आहे. म्हणजे BCD हे विधान कसे बरोबर आहेत. आता कलम 90 प्रत्येक भारतीय नागरिकांना कोणत्याही व्यवसाय करण्याचा किंवा धंदा करण्याचा काय आहे तर हक्क आहे तो बघा 19(1) मध्ये आहे. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात आहे तर 3ऱ्या भागात आहे. नागरिकांना त्यांच्या हक्काची हमी कोणत्या तरतुदीद्वारे दिली जाते तर हेच आहे संविधानिक तरतुदीद्वारे दिली जाते. आता खालीलपैकी कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून 24वी घटना दुरुस्ती. आता हे बघितलेलं आहे क्वेश्चन, गोलकनाथ खटला आहे. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तर याच्यामध्ये बरोबर आहेत ती विचारले. तर राज्यसंस्थेत धर्माविषयी कायदे करण्यास मनाई आहे का तर नाही, आपण कायदे करतात. राज्याला धर्म आहे का तर नाही. राज्य धार्मिकतेच्या विरोध आहे का तर नाहीये. तर राज्य विशिष्ट असा अधिकृत धर्म नाहीये. तर ड विधान बरोबर आहे. मग आन्सर 4 नंबर येतं. आता 62वा क्वेश्चन बघा, समतेचा जे हक्क आहे ते सार्वजनिक क्षेत्रात नोकरी समान संधी ते निर्दिष्ट करतो. स्वातंत्र्याचा जो हक्क आहे जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. शोषणाविरुद्धचा जो हक्क आहे कारखान्यामध्ये बालमजुरीस प्रतिबंध. आणि सांस्कृतिक शैक्षणिक जो हक्क आहे अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा अधिकार. तर आन्सर 3 येतं ह्याचं. भारतीय संविधानिक अनुच्छेद 19 नुसार वेगळेपण ओळखा. आता हे 19 विचारलेलं आहे. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का 19 मध्ये तर आहे. मालमत्ता धारण्याचे स्वातंत्र्य आहे का जे F होतं ते आपण रद्द केले 44 अमेंडमेंटने 300 मध्ये टाकले. म्हणजे 2 आहे, 2 काय होतं चुकीचं येतं. आन्सर म्हणजे 2च येते कारण की आपल्याला वेगळे पण विचारलेलं आहे. भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य आहे का तर 19 अंतर्गत आहे. शांततेने विना शस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार 19 नुसार आहे. तर आन्सर ह्याचं 2 नंबर येतं. कोणत्या वर्षी 6 ते 14 वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत संबंधीचा कायदा करण्यात आला तर तो 2002ला करण्यात आला. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 1 मध्ये विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य धर्माचे आचरण प्रसार करण्याच्या संबंधी स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे तर तो कलम 25 मध्ये आहे. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमाचा अर्थ असा होतो की सार्वजनिक ठिकाणे नागरिकांसाठी खुले असतील. हे 15(2) मध्ये आहे.
भारतीय म्हणजे भेदभाव करता येणार नाही. भारतीय राज्यघटनेत लैंगिक समानता तत्वाचा अंतर्भाव केला आहे का? तर केला आहे. आपलं जे 16वं ते आहे त्याच्यामध्ये लैंगिक समानता म्हणजे स्त्री पुरुष समानतेसाठी आपलं स्त्रियासाठी ते हे दे आरक्षण ते देतात, त्याचा समावेश होतो याच्यामध्ये. 68वा क्वेश्चन बघा. सर B.N. राव यांनी शिफारस केली की एखाद्या व्यक्तीचे हक्क न्यायप्रविष्ट गैरन्यायप्रविष्ट अशा श्रेणीमध्ये विभागले जावे. बरोबर आहे विधान. मसुदा समितीने शिफारस स्वीकारल्या. मूलभूत अधिकार हे न्यायप्रविष्ट स्वरूपाचे आणि निर्देशक तत्वे गैर न्यायप्रविष्ट स्वरूपाचे आहेत. संविधानाच्या भाग 3 व भाग 4 मध्ये अनुक्रमे समाविष्ट करण्यात आली. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रगट होते? अनुच्छेद 15, अनुच्छेद 25, अनुच्छेद 44. ब ख. आता 17वे क्वेश्चन बघा. राज्यघटनेतील तरतुदीनुसार व्यक्तीस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग खालीलपैकी कोणत्या कारणासाठी येत नाही? तर त्याचा आन्सर बघा. तर शासनावर टीका करण्यासाठी येतो का? आपण शासनावर टीका करू शकतो. तर येणार नाहीये, म्हणजे 1, 2 कट होणार. स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी होतं का? हो, आपल्या भावना व्यक्त करू शकतो आपण. तर ब पण कटलं. तर क नंबरचं बघा. दुसऱ्याची बदनामी करण्यासाठी, तर हे येतं. आणि सरकार विरुद्ध बंड करण्याचा प्रवृत्त करण्यासाठी, तर येतं. आपण बंड पण करू शकतो. तर येत नाही म्हटलं तर दुसऱ्याची बदनामी करता येत नाही. सरकार विरुद्ध बंड करण्यास, लोकांना प्रवृत्त करण्यास आपण शासनावर टीका करू शकतो. स्वतःच्या भावना पण व्यक्त करू शकतो. म्हणजे हे 2 पॉझिटिव्ह आपल्या ह्याच्यामध्ये तरतुदी आहेत, आणि बची. पण बदनामी करू शकत नाही. सरकार विरुद्ध बंड करण्यास, लोकांना प्रवृत्त करू. आपण उपोषणाला ते बसू शकतो, पण बंड ते नाही करू शकत. तर क आणि ड करता येणार नाही. ते येते. आन्सर 3 नंबर येईल. आता 71वा क्वेश्चन बघा. भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 51 नुसार कोणत्याही व्यक्तीची जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. तर कोणती बरोबर तरतूद नाही ती विचारलेलं आहे. तर 1 नंबरची तरतूद बरोबर नाही, कारण की कायद्याच्या प्रस्थापित कार्यपद्धतीशिवाय असं येईल. आणि ब विधान बघा. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20.2 नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालविला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. हे विधान बरोबर आहे. भारतीय राज्यघटना 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समता अथवा समानतेचे समान संरक्षण नाकारणार नाही. हे पण विधान कसं आहे? बरोबर आहे. तर आन्सर काय येणार? येणार फक्त. न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारले, तिथं गोल करा. तर बघा. भारतीय राज्यघटनेने न्यायालयीन पुनर्विलोकन पद्धतीचे स्पष्ट वर्णन केलेले नाही. हे विधान कसे? बरोबर आहे. भारतीय न्यायालयीन पुनर्विलोकन हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धती या तत्वाद्वारे संचलित आहे. बरोबर आहे हे पण विधान. म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षात म्हणजे 32 आपण आर्टिकल 32 अंतर्गत 9व्या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या कायद्याला लागू होत नाही. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे निर्माण झालेला अडथळा पार करण्यासाठी संसद कायदे आणि दुरुस्त्या मंजूर करू शकत नाही. इथं होय आहे, म्हणजे संसद कायदे दुरुस्त्या करू शकते. इथं शेवटी नाही दिला, त्याच्यामुळं हे विधान कसं आहे? हे स्टेटमेंट चुकीचं ठरलं जातं, म्हणून 4 नंबरचा आन्सर येणार. आता 73वा बघा. भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीच्या तत्वात काय व्यक्त होते? राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये अत्यंत आवश्यक असतात जी केव्हाच रद्द करता येत नाही. तर हे बरोबर आहे. मूलभूत अधिकार संक्षिप्त करता येत नाहीत अथवा हिरावून घेतले नाहीत. संक्षिप्त करता येते, डायरेक्ट हिरावून घेतले जात नाहीत. म्हणजे संसदीय कायदा करून आपण संक्षिप्त करू शकतो, म्हणजे 2 येणार नाही. तर 1 बरोबर आहे आपल्यामध्ये. आता दुसरं बघा. अनुच्छेद 368 मध्ये नमूद केलेल्या घटना दुरुस्तीच्या पद्धती व्यतिरिक्त अन्य मार्गाने राज्यघटनेत बदल करता येऊ शकत नाही. हे पण चुकीचं आहे. सरनामे बदल केला जाऊ शकत नाही कारण ती राज्यघटनेचा भाग नाही. हे पण विधान चूक आहे. आपण एकदा बदल केला होता 42 अंतर्गत, म्हणजे 42 अमेंडमेंटने. खालीलपैकी कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने 24वी घटना दुरुस्ती केलेली आहे? तर ते गोलकनाथ खटला आहे. घटनेच्या कलम 22 अंतर्गत काही गोष्टीचा अपवाद वगळता प्रतिबंध स्थानबद्धतेच्या अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्धता केली जाऊ शकते? तर 3 महिने. आता 76वा क्वेश्चन बघा.
मूलभूत हक्काची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक न्यायालयात दाद मागू शकतात का? तर हो, मागू शकतात. पहिलं विधान बरोबर आहे. मूलभूत हक्काची अंमलबजावणी यासाठी सर्वोच्च न्यायालयात परमादेश काढू शकते, तर काढू शकते. हे पण विधान बरोबर आहे. संसद 2/3 बहुमताने घटनात्मक संरक्षणाचा हक्क निलंबित करू शकते. हे विधान चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराला धक्का न पोहोचविता इतर न्यायालयाला या हक्काच्या अंमलबजावणीचे अधिकार संसद देऊ शकते. डी बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषा व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या 19(1) वाजवी बंधनं घालू शकते? तर न्यायालयाचा अपमान आहे का? तर आहे. ए बरोबर आहे. अल्पसंख्याक आहे का? तर नाहीये. आता परदेशाशी मैत्रत्वाचे संबंध, हे बरोबर आहे. भारताचे सार्वभौम व अखंडत्व, हे पण बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये ई आहे, सभ्यता आणि नीतिमत्ता. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्ट केलेली आहे? तर निषेधात्मक. डॉक्टर B.R. आंबेडकर आणि संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा म्हटले? तर कलम 32 मध्ये. कायद्यापुढील समानता हा नियम अनिर्बंध नाही, त्याबाबत घटनात्मक आणि अन्य अपवाद आहेत. त्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद 14 अपवाद आहेत ते बघा. भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल काही विशेष हक्क आहेत. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. संसद सदस्य आणि राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य यांच्या विरुद्ध त्यांनी संसद अथवा राज्य विधिमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येत नाही. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. परदेशी दूत आणि राजनिधी यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत, तर ते केवळ आहेत. तर हे विधान कसं आहे? चूक आहे. त्यांना फक्त अनुच्छेद 31C हा अनुच्छेद 14 अपवाद आहे. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. तर आन्सर येणार ABD, म्हणजे फक्त त्याच्यातलं C चूक आहे. आता 81वा क्वेश्चन बघा. कायद्यासमोर समानता जी आहे ते कलम 14 आहे. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं जे रक्षण आहे कलम म्हणजे 21 आहे. आणि धार्मिक स्वातंत्र्य आहे ते 25 नुसार आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण जे आहे ते कलम 28 आहे. पुढचा क्वेश्चन बघा. परकीय आक्रमणाच्या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणी उद्घोषणा झाल्यास खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार निलंबित होऊ शकते? तर त्याच्यामध्ये कोणते कोणते होऊ शकतं? भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे होऊ शकते. वर्तमानपत्र स्वातंत्र्य हे पण होतं. आणि मुक्त संचार स्वातंत्र्य हे पण होतं. आणि जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षण हे पण होतं. आणि हे आहे त्याच्या आणीबाणीविषयीची कलम आहे 358 नुसार 19 मधले सर्व परकीय आक्रमणामुळे हे होतं. जर अंतर्गत बंडाळी होत असेल तर त्याच्या अंतर्गत ते हक्क निलंबित होत नाहीत. फक्त परकीय जर आक्रमण जेव्हा येईल तेव्हा हे जे सर्व 19 अंतर्गत जे स्वातंत्र्य दिलेले आहेत त्याचं निलंबन होते. आता पुढचा क्वेश्चन बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग 3चा उल्लेख सर्वात टीकात्मक भाग असा केला आहे का? तर हो, केलेला आहे. आणि तामिळनाडूमध्ये आरक्षणाचा जो कोटा आहे तो 69% आहे. हे पण विधान बरोबर आहे. तर याचा आन्सर दोन्ही विधाने बरोबर आहे. म्हणजे इंदिरा साहनी खटला होता आपला ते आरक्षणासंबंधी. खालीलपैकी कोणता हक्क भारतीय संविधानाचा मूलभूत हक्क आहे? तर मालमत्तेचा हक्क आहे, जो 300A मध्ये भाग 12 मध्येच समावेश करण्यात आलेला आहे 44व्या अमेंडमेंटने. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात 6 व ते 14 वयोगटातील सर्व मुलांमध्ये मोफत व आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे? तर 21A मध्ये केलेली आहे. कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आलेली आहे? तर 1955च्या कायद्याने. ते 75 मध्ये ते नाव दिलेलं आहे. खालीलपैकी कोणत्या तरतुदी न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकाराचे संरक्षण करते? तर ते 32 मध्ये आहे. भारतीय राज्यघटनेच्या डॅडॅश भागात नागरिकांचा मूलभूत हक्काविषयी तरतूद केलेली आहे? तर भाग 3 मध्ये आहे. आता जोड्या लावा बघा. आता भाग 14 काय आहे? कायद्यासमोर समानता. भाग अनुच्छेद 16 काय आहे? समान संधीची समानता. 17 मध्ये काय आहे? अस्पृश्यतेची समानता. आणि 18 मध्ये ह्या जे पदवी आहेत ना त्यांची समानता करण्यात आलेली आहे. म्हणजे 4 नंबरचा आन्सर येणार. खालीलपैकी कोणाचा पिळवणुकीविरुद्ध हक्कात समावेश होत नाही? तर अस्पृश्यता निवारणाचा होत नाहीये. आता आर्टिकल 14 बघा, डबल आलेला आहे क्वेश्चन. कायद्यासमोर समानता. 16 मध्ये आहे नोकरीतील सार्वजनिक नोकरीबाबत समान संधी. 17 मध्ये अस्पृश्यता निवारण. 18 मध्ये आहे पदव्याची समाप्ती. तर 93वा क्वेश्चन बघा.
एखाद्या व्यक्तीला शरीराने हजर राहा आदेश न्यायालय घटनात्मक उपायाच्या अधिकारात कशाद्वारे करता येतो, तो आहे बंदी प्रात्यक्षिकाद्वारे. तर 94 क्वेश्चन बघा. 6 ते 14 वयाच्या सर्व बालकांमध्ये मोफत व सक्तीचे शिक्षण हे मूलभूत हक्क आहे. 6 पेक्षा कमी वयाच्या बालकांमध्ये प्रारंभिक बाल्य व्यवस्थेत सांभाळ आणि शिक्षण याकरता आहे तर मार्गदर्शक तत्वे आहे. माता पित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्षादरम्यान आपले अपत्य किंवा पाल्य यांना शिक्षणाची संधी देणे हे मूलभूत कर्तव्य आहे. शिक्षण ही केंद्रे आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे, कारण शिक्षण हा समर्थ सूचीतील आहे. 95 क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती तत्वे समतेच्या हक्कासाठी येतात? त्याच्यामध्ये धर्म वंश या कारणावरून राज्याकडून भेदभाव न करणे, कायद्याचे समान संरक्षण आणि समान कामात समान वेतन हे आहे का तत्व समानतेच्या नाही आहेत. आणि रोजगारावर समान संधी हे जे समानतेचे जे तत्व आहेत ते आर्टिकल 14 ते 18 मध्ये आहेत. आणि ते जे क आहे समान कामाबद्दल समान वेतन हे DPSP येतं. आता 96 क्वेश्चन बघा. समतेचा हक्क जो आहे तो आता सांगितला 14 ते 18. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे ते 25 ते 28. शोषणाविरुद्धचा आहे तो 23 ते 24. आणि संविधानिक उपाययोजना आहे ते 32 ते 35. पुढील क्वेश्चन बघा. मूलभूत अधिकाराच्या अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आली? जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. भारतीय संविधानात अंतर्भूत करण्यात आलेला शिक्षणाचा मूलभूत हक्क कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला? 86व्या घटनादुरुस्ती. खालीलपैकी कोणते विधान बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे? ते बघा. बालक म्हणजे 6 ते 14 वयोगटातील सर्व मुले व मुली. बी मध्ये आहे मोफत म्हणजे निशुल्क शिक्षण, हे पण बरोबर आहे. प्राथमिक शिक्षण म्हणजे 1 ते 4 पर्यंतचे शिक्षण, हे चुकीचं आहे. प्राथमिक शिक्षण म्हणजे 1 ते 8वी पर्यंतचे शिक्षण, म्हणजे डी बरोबर आहे. तर आन्सर येणार 4. म्हणजे आता सी आणि डी बघा, हे दोन्ही पण जे प्रश्न विचारले ते सेम विचारलेत, म्हणजे ह्या दोन्हीपैकी कोणतं पण एकच असेल. म्हणजे जिथं सी आणि डी आहे ते ऑप्शन इलिमेंट होतात, म्हणजे ते 3 नंबरचं ऑप्शन 2 नंबरचं ऑप्शन इलिमेंट होते. म्हणजे आता आपल्याला 50-50 मध्ये जातो आपण. 1 मध्ये आणि 4 मध्ये आपल्याला डिसाईड करायचं असतं की कोणतं करायचं. काही क्वेश्चन असे पण आपले सॉल्व्ह होते. आता 100वा क्वेश्चन बघूया. मूलभूत अधिकाराविषयी अयोग्य विधाने पुढीलपैकी विधानातून निवडा. तर त्यामध्ये बघा, भारतीय संविधानात मूलभूत अधिकार निलंबित होणाऱ्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. तर हे विधान कसे अयोग्य विचारलेलं आहे ना, तर हे विधान चुकीचं आहे. अयोग्यला अंडरलाईन करा. म्हणजे कटलं म्हणजे एक नंबरचं ऑप्शन आणि 2 नंबरचं ऑप्शन कटलं. आता आपल्याला 3 मध्ये आणि 4 मध्ये बघायचं आहे. अनुच्छेद क्रमांक 258 मध्ये सर्व मूलभूत अधिकाराच्या निलंबनाविषयी तरतूद आहे. हे विधान कसे बरोबर आहे. आणि अमेरिकेच्या संविधानामध्ये मूलभूत अधिकार निलंबित करण्यासंबंधी तरतूद नाही, हे विधान चुकीचं आहे. नाही, हे विधान बरोबर आहे. आणि अनुच्छेद क्रमांक 359 नुसार केवळ अनुच्छेद क्रमांक 20 मधील मूलभूत अधिकार निलंबित करता येत नाहीत. तर हे विधान कसं आहे? अयोग्य आहे. तर आता योग्य ह्याचं बघा, जे बी विधान आहे, जे 358 मध्ये नुसार काय होतं, जेव्हा राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा होते तेव्हा 19 आपोआप निलंबित होतं. जर त्याचं जर कारण परकीय आक्रमक आणि किंवा बाह्य आक्रमक किंवा युद्ध असेल ना, तर 44 अमेंडमेंटने हे तरतूद टाकलेली आहे. तर ह्याचं आन्सर येतं 3 नंबरचं अयोग्य विधानाचं. तर बाय. पुढचा पार्ट थोड्या वेळाने येईल.